माशूम शर्मा आणि अंश ब्लॉगरचे भाई तोंडावर स्माईल बघा भाई. आज तुपान जिंकलेलं ना भाई. आज दोघं काला ऐकतात मग वाट लावून ठेव. उसाटण्याच्या आड्याम भाई टॉपची लढत दिली तुपांनी आणि पक्षांनी भाई. आज लय भाई डेंजर गुलाल घेऊन दिला ना आपला अंश ब्लॉगर बघा भाई. खुश होता भाई. लगेच 2 बोटा दाखवले आपल्या ब्लॉग मध्ये. समोरची बघा भाई कसा वाघ चालत आलता ना. वाघाने भाई किती दिवसात गुलाल घेतलेला उसाटण्याच्या मैदानात भाई. मथुरनी भाई आज चांगलाच काम करलेला. इकडं भाई 2 बैलांची भांडणं झालती. ती काय अवशी झालती ती मी सांगता येऊ सांगत होता मी जास्त पळालो ना. तो सांगत होता मी जास्त पळालो. मग त्यांच्याशी दोघांची भांडणं झालती. तो चलिए शुरू करते हैं. गुड मॉर्निंग गाईज ना. तुमचं स्वागत आहे एका नवीन ब्लॉग मध्ये ना गाईज. आज होत्या उसटण्याला शर्ती. मग गेल तो उसटण्याला शर्ती ना. ऊन बिन भाई काय लागत ना. ऊन लागलं तरी आम्ही शर्तीना जाऊ भाई. आम्ही आड्याम पावसाला इकडे लोकांच्या बायला गुलाला घेतली ना. चाललेली घर लगेच आलो आपल्या बायलांजवळ ना. लगे आपल्या भाऊही घेतलेला भाई बैलाला नेट बांधायला. कारण की लय ऊन होता ना. मग 2 बैला होती. मग दोघांना पण नेट मध्ये ठेवायची होती. नेट बांधून झाला ना भाई. आपलं वाघ बघ कसं बादशागत उभं राहिलेला. आज पायरा होता आपल्याला अंश ब्लॉगरचा तुफान भाई. त्या दिवशी वावल्याला गाडी पाळलेली तीच पालायची होती. कारण की टॉपचा स्पीड लागलेला ना भाई. लगेच आयुष भाई ना मी गेलो भाई शर्तीचा. मला भाई शरद जमत नव्हते. आयुष भाईला घेतला ब्लॉग मध्ये तर भाई केस बी सेटअप मारला भाई. त्याला बरोबर पोरीना आले आज अड्ड्यान. लगेच आमची शरद जमली ना. आलो स्टेज भाई. पैसे भरला आयुष भाईच्या. आता मग कसा बंडल होता. लगेच भाई नाव नोंदणी केली. पैसे वगैरे भरलं ना. आम्ही निघलो जायला. आणि इकडे मामा साहेब कसं झाडच्या खालती सेटअप मारला भाई. गपची गप 90 पीत होतं. लगेच आलो आपल्या बायलांजवळ. लगेच तुपानला घेतलेलं. इकडे पाणी करायला डोलं बिलं धवलं नाही. इकडे पक्ष भाई उठतच नव्हतं. म्हणतो तुम्ही जा शर्ती ना. मला ऊन लागतं मी नाहीच नंतर काला परत. लगेच आपण आलो खालती. 2 वाघाने घेऊन देव केला ना भाई. निघलो डायरेक्ट सुट्टीवर जायला. खालती फक्त तर लईच गर्दी होती. 2 तास वेटिंग करायला लागलं वाटतं ना. ऊन बाई लईच खतरनाक होता. उन्हाने भाई आज अक्काल घालवलेली. लई बेकार ऊन लागत होता. आपली गाडी सुटली ना भाई. ते आपल्याला खालशी ना अंतरच दिलं ना. आपली वाघाई पुरं कसं ओव्हरटेक केला बघा. सबस्क्राईब केलं असेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. सुंदर असं टेलिकास्ट क्वालिटी विथ क्लिअरिटी आहे. लवकरात लवकर सबस्क्राईब करा. शेअर. आज पण आपले वाघाई कारला काम भाई वाटला नव्हतं गुलाल होईल. कारण की त्याही खालशीने आपल्याला अंतर दिलं ना. पुरं आपले वाघाई मारला ओव्हरटेक ना. अंश भाई फुल खुश होता बघा भाई. कसा इकडे भाई लगे आपले भावसाई घेतली. रील बनवला. कारण की म्हणतो व्हिडिओला टाकायचे लगेच ना. लगे रील बनवून झाली ना. लगेच आम्ही इथं शांत बसलो. कारण की लई डोकात आपल्याला भूक पण लागलेली. पोरा सगळी आराम करत होती ती. शरद जिंकलेली तर आयुषने मी चाललो स्टेजवर. पैसे घ्यायला ना. आपल्या पोरांना नाश्ता पण आणायचा होता. भुकला लागलेली. तर इकडे पुरं बघतो तर 2 बैलांच्या चाललेल्या भानगरी भाई. यांचा काय मॅटर झालं काय माहिती. एकमेकाला मारत होतं. पोराही शकरा धरलेला कासरा तरी पण ते काय आठपत नव्हतं. याही लई डेंजर मॅटर करायला घेतले. मी घेतला. लगेच पायनॅपलचा ज्यूस मारायला ना. आयुष खायत होता चायनीज वेळ. लई डेंजर भूक लागली. लगेच आलो इकडे बघतो तर उसाटण्याचा रायबा निघला खालती जायला. शरद जमलेली भाई. टॉपची गाडी निघलेली खालती जायला. माशूम शर्माना अंश भाई काय ऐकत नव्हतं भाई. दोघाही वाटत लावून ठेवलेली. नुसतं फोटो गाडीत होतं. पावसाही आपल्या तुफानला भरला. टॅम्पोन आम्ही पक्षाला पण भरलेलाच होता ना. आम्ही पण निघलो घरी जायला ना. तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. मग भेटू पुढच्या मिनी ब्लॉग मध्ये ना. मित्रांनो फॉलो मारा रे लवकर.